हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इलेक्ट्रिकल ओरा. आज आपण एक न्यू कन्सेप्ट बघणार आहोत, ती म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवर, आणि त्यावर थोडे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करणार आहोत. आत्तापर्यंत आपण व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स समजून घेतलं. आता इलेक्ट्रिसिटी किती पॉवर यूज करते ते बघूयात. चला तर मग पाहूया पॉवर म्हणजे काय. पॉवर म्हणजे किती एनर्जी यूज केली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस किती पॉवर यूज करतात हे पॉवरमध्येच मेजर केलं जातं. Let's we see unit of power. The unit of power is watt and it is represented by W. Let's we see power formula. Power find करण्यासाठी पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्या घरात फॅन, बल्ब, टी व्ही सगळ्यावर वॅट लिहिलेलं असतं. जसं 16 वॅट बल्ब, 100 वॅट बल्ब, हेच त्याची पॉवर असते. आता आपण हे न्यूमेरिकल्समध्ये कसं यूज करायचं ते बघूयात. लेट्स सी फर्स्ट न्यूमेरिकल. आपल्याला व्होल्टेज दिला आहे 10 व्होल्ट आणि करंट दिला आहे 2 अँपियर आणि पॉवर फाइंड करायची आहे. तर आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, म्हणजेच पॉवर इक्वल टू 10 व्होल्ट इंटू 2 अँपियर, पॉवर इक्वल टू 20 वॅट. लेट्स सी सेकंड न्यूमेरिकल. आता आपल्याला पॉवर दिली आहे 60 वॅट आणि व्होल्टेज दिला आहे 12 व्होल्ट आणि करंट फाइंड करायचं आहे. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे, म्हणजेच करंट इक्वल टू पॉवर डिवाइड बाय व्होल्टेज. करंट इक्वल टू 60 वॅट डिवाइड बाय 12 व्होल्ट, करंट इक्वल टू 5 अँपियर. थोडक्यात सांगायचं झालं तर पॉवर ही इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसची पॉवर मेजर करण्यासाठी यूज केलं जातं आणि त्याचं युनिट रिप्रेझेंट वॅट डब्ल्यूनी केलं जातं. आणि हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना खूप युजफुल आहे. व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि अशाच इझी लर्निंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.